नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भाचा निधी अखेर राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेला आहे। हा निधी पीक विमा कंपन्यांच्या खात्यावरती आज सुपूर्द करण्यात आलेला आहे। म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 25% पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतंय की या ठिकाणी राज्य सरकारनं जो काही निधी आहे तो पीक विमा कंपन्यांच्या खात्यावरती जमा केलेला आहे। आता पीक विमा कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा कधी जमा करणार आहेत ते तारीख देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। मित्रांनो, आपण बघितलं असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 25% पीक विमा लागू करण्यात म्हणजे त्यांनी लागू केला होता। मात्र शेतकऱ्यांना निवडणुकामुळे तो काही जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नव्हता। मात्र आता सर्व प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 8 दिवसामध्ये थेट 25% पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा लागू करण्यात आलेला आहे? ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना 25% अग्रिम लागू करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। येत्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। धन्यवाद।